सगळ्यांना नमस्कार. आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमाच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमा म्हणलं की गुरुचं ध्यान येते. आई वडिलांनंतर जे पण आपल्याला शिकवतात हे गुरुजी असतात आणि गुरुजी हे अज्ञानातून प्रकाशाकडे ज्ञानाकडे नेणारे काम करत असतात. म्हणून माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी हे गुरुसाठी भेट म्हणून एक शुभेच्छा म्हणून त्यांनी या ठिकाणी मला काही बक्षीस देणार आहेत. म्हणजे ते गुरुचे एक परतफेडसाठी म्हणून काहीतरी पेना वगैरे देणार आहेत. तरी मी या ठिकाणी विद्या काय बोलतोस? आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेबद्दल काय सांगू शकतो? आमच्या गुरुनी आम्हाला खूप काही शिकवले आहे. याबद्दल मी आमच्या गुरुचं खूप अभिनंदन करते. थँक्यू. धन्यवाद. तुला काय वाटते? जवळ आहे थोडं. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. जवळ आहे गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेबद्दल तू काय शुभेच्छा देते? आमचे गुरु खूप छान शिकवतात. आमच्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आमच्या गुरुला गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. नाही मी आमच्या गुरुला 3 देणार. कशासाठी देणार आहे? काय झाले? कशाबद्दल? गुरुपौर्णिमा आहे. आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून. हा गिरी. आमचे गुरु आम्हाला खूप छान शिकवतात. त्यांच्यासाठी गुरुसाठी खूप शुभेच्छा. चव्हाण. आमचे गुरु आम्हाला खूप छान शिकवतात. याबद्दल मी त्यांना पेन देणार. बघा कसं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे मुली आलेले आहेत म्हणजे कोणत्या भरपूर आहेत आता वर्गामध्ये, पण हे ना असं वाटलं की आपण गुरुला काहीतरी आज गुरुपौर्णिमेचं द्यावं असं म्हणून आज त्याने मला गिफ्ट म्हणून पेना देत आहे. तर माझा तर असा संकल्प राहते, मी जे विद्यार्थी वर्गामध्ये अक्षर सुंदर काढतात, दोन शब्द लिहितात, अनेक शब्द लिहितात, एका शब्दाचे अनेक शब्द लिहितात, अशा विद्यार्थ्यांना मी वारंवार पेना वगैरे त्यांना बक्षीस प्रोत्साहनपर देत राहतो. आणि तेच आज मला ह्या निमित्ताने आज मला त्याने शुभेच्छा देऊन काहीतरी आणलेलं आहे. तरी मी पुनः एकवार या ठिकाणी मला गिफ्ट देत आहे, म्हणजे पेना देत आहेत. आणि पुनः एकवार मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो.